श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, आजचा हा संदेश साधा नाही, कारण ग्रहांची अशी भयावह स्थिती अनेक वर्षानंतर तयार झाली आहे. तुमच्या आयुष्यातील काही जुने हिशोब आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला, तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतला, त्यांच्यासाठी आता काळ बदलू लागला आहे. शनीची कठोर दृष्टी आणि राहूचा गूढ प्रभाव तुमच्या जीवनात मोठी उलथापालथ निर्माण करू शकतो. पुढील काही दिवसात एक अशी घटना घडू शकते जी तुमच्या नशिबाचा संपूर्ण मार्ग बदलून टाकेल. विशेष म्हणजे तुमच्या जवळच एक अशी व्यक्ती आहे जी बाहेरून तुमची साथ देत आहे, पण मनातून तुमच्या प्रगतीवर नजर ठेवून आहे. या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला काही असे संकेत सांगणार आहे जे कुंभ राशीच्या प्रत्येक व्यक्तीने वेळेत समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. एक चूक आणि मोठे नुकसान होऊ शकते, पण जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर ग्रहांची ही चेतावणी तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी सांगणार असलेला उपाय तुमच्या जीवनातील अडथळे दूर करून शत्रूच्या प्रत्येक नकारात्मक शक्तीपासून संरक्षण देऊ शकतो. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, ग्रहाची सध्याची स्थिती तुमच्या जीवनात एक अत्यंत मोठा आणि निर्णायक टप्पा घेऊन येत आहे. शनीची कठोर दृष्टी आणि राहूचा गूढ प्रभाव तुमच्या भोवती अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षांना आता एक अंतिम वळणावर आणत आहे. ज्यांनी तुमच्या विश्वासाशी खेळ केला, तुमच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेतला किंवा तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण केले, त्या लोकांचा खरा चेहरा आता तुमच्यासमोर उघड होणार आहे. हा काळ केवळ बदला घेण्याचा नाही, तर कर्माचा न्याय समजून घेण्याचा आहे. अनेक वर्षांपासून मनात साचलेली वेदना आता बाहेर पडेल. पण लक्षात ठेवा, कुंभ राशी ही शांत असली तरी वेळ आली तर ती वादळासाठी सर्व काही बदलून टाकते. तुमच्या आयुष्यात एखादी अशी घटना घडू शकते जी तुमचे नशीब एका क्षणात बदलून टाकेल. म्हणून या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत ऐका, कारण पुढे सांगितले जाणारे संकेत हे तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. काही लोक तुमच्या विरोधात अजूनही गुप्तपणे योजना आखत आहेत, पण ग्रहांचा इशारा स्पष्ट आहे. आता अन्याय करणाऱ्यांची सुटका होणार नाही. तुमच्या आयुष्यातील जुने हिशोब मिटवण्याची वेळ अगदी जवळ आली आहे. शनी हा कुंभ राशीचा स्वामी ग्रह मानला जातो आणि जेव्हा शनी आपल्या स्वतःच्या राशीवर प्रभाव टाकतो, तेव्हा तो व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीचा हिशोब मागतो. मागील काही महिन्यांपासून तुम्ही मानसिक ताण, आर्थिक अडचणी आणि नात्यांमध्ये विश्वासघात अनुभवला असेल. काही लोकांनी तुमच्या शांततेला कमजोरी समजून तुम्हाला कमी लेखले असेल, पण आता परिस्थिती वेगाने बदलत आहे. ज्यांनी तुम्हाला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला, त्यांनाच आता त्यांच्या कर्माचे परिणाम भोगावे लागतील. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी बाहेरून गोड बोलते, पण मनातून तुमच्या प्रगतीचा द्वेष करते. ही व्यक्ती तुमच्या खूप जवळची असू शकते. म्हणून पुढील काही दिवस कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. ग्रह सांगत आहेत की तुम्ही जितके शांत राहाल तितकी तुमची शक्ती वाढेल. या काळात घेतलेले निर्णय तुमचे पुढचे अनेक वर्षे ठरवू शकतात. म्हणून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला, कारण आता नशीब तुमच्या बाजूने फिरू लागले आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत प्रभावशाली ठरणार आहेत. तुम्हाला वारंवार काही विचित्र संकेत मिळू शकतात. अचानक एखाद्या जुन्या व्यक्तीचा फोन येणे, विसरलेली गोष्ट पुन्हा समोर येणे किंवा एखाद्या स्वप्नातून सतत तोच संदेश मिळणे, हे सर्व योगायोग नसतील. विश्व तुम्हाला काहीतरी मोठा इशारा देत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेत मन अस्वस्थ होणे किंवा अचानक भीती वाटणे हे ग्रहांच्या हालचालीमुळे होऊ शकते. अशा वेळी घाबरू नका, उलट ध्यान आणि प्रार्थनेकडे वळा, कारण तुमच्या आत्मशक्तीमध्ये सध्या प्रचंड वाढ होत आहे. पुढे जे घडणार आहे ते तुमच्या आयुष्याचा संपूर्ण मार्ग बदलू शकते. तुमच्या शत्रूंना वाटत असेल की त्यांनी तुम्हाला हरवले आहे, पण त्यांना कल्पनाही नाही की तुमच्या मागे दैवी शक्ती उभी आहे. म्हणून कोणतीही नकारात्मक गोष्ट मनावर घेऊ नका. वेळ आता तुमच्या बाजूने फिरू लागली आहे. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आता समोर येणार आहे. तुमच्या आयुष्यातील एखादा जुना वाद किंवा जुने अपमान आता पुन्हा चर्चेत येऊ शकतात. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले होते त्यांच्यासमोर आता तुमचे यश उभे राहणार आहे. ग्रहांची स्थिती सांगते की आर्थिक बाबतीतही मोठा बदल होऊ शकतो. अचानक पैसे मिळणे, अडकलेली कामे पूर्ण होणे किंवा एखाद्या नव्या संधीचा मार्ग खुला होणे असे योग दिसत आहेत. पण या काळात अहंकार टाळणे खूप गरजेचे आहे, कारण शनी जितक्या वेगाने उंची देतो तितकेच वेगाने परीक्षा देखील घेतो. म्हणून प्रत्येक यशामागे नम्रता ठेवा. काही लोक तुमच्यावर मस्तर करतील. तुमच्या यशामुळे त्यांना अस्वस्थता वाटेल, पण त्याकडे दुर्लक्ष करा,
कारण आता तुमच्या आयुष्यातील संघर्ष अजून नवीन पर्व सुरू होणार आहे. या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींनी विशेषतः शनिवारी काही उपाय करणे अत्यंत लाभदायक ठरेल. सकाळी काळ्या तिळाचे दान करणे आणि शनी मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे तुमच्यासाठी शुभ संकेत निर्माण करू शकते. जर तुम्ही सतत अडथळे येत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी ओम श्री शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा उपाय तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा दूर करेल. अनेक वेळा लोकांच्या नजरेमुळे किंवा वाईट इच्छेमुळे जीवनात अडचणी वाढतात. त्यामुळे स्वतःभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे खूप आवश्यक आहे. विशेषतः पुढील काही दिवस कोणालाही तुमच्या योजना सांगू नका, कारण तुमच्या प्रत्येक हालचालीवर कोणीही नजर ठेवून आहे. हा इशारा साधा नाही. ग्रह स्पष्ट सांगत आहेत की गुप्त शत्रू सक्रिय झाले आहेत. पण योग्य उपाय आणि संयम यामुळे तुम्ही प्रत्येक संकटावर विजय मिळवू शकता. आता एक अत्यंत धक्कादायक गोष्ट समजून घ्या. कुंभ राशीच्या अनेक लोकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडूनच विश्वासघाताचा अनुभव येऊ शकतो. ही व्यक्ती कदाचित मित्र, नातेवाईक किंवा सहकारी असू शकते. तुम्ही ज्याच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवता तीच व्यक्ती तुमच्या विरोधात बोलत असल्याचे समोर येऊ शकते. त्यामुळे भावनिक निर्णय घेणे टाळा. या काळात शांत राहून निरीक्षण करणे जास्त महत्त्वाचे आहे, कारण ग्रह तुम्हाला सत्य दाखवण्याचे काम करत आहेत. तुमच्या आयुष्यात काही लोक फक्त स्वार्थासाठी आले होते आणि आता त्यांचे खरे रूप तुमच्यासमोर येणार आहे. पण यामुळे खचून जाऊ नका. उलट हेच सत्य तुमच्यासाठी नवीन सुरुवात ठरेल. जे लोक तुमच्या विरोधात उभे होते तेच आता तुमच्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित होतील. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, पुढील काही दिवस तुमच्या करिअरसाठी अत्यंत निर्णायक असतील. नोकरीमध्ये बदल, नवीन जबाबदारी किंवा अचानक मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः जे लोक अनेक दिवसांपासून संघर्ष करत आहेत त्यांच्यासाठी ग्रह आता सकारात्मक परिणाम देऊ लागेल. मात्र या काळात आळस आणि भीती यावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे, कारण नशीब फक्त त्यांच्याच बाजूने उभे राहते जे योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. तुमच्या आयुष्यात अचानक एखादी अशी व्यक्ती येऊ शकते जी तुमच्या प्रगतीचा मार्ग बदलून टाकेल. पण प्रत्येक संधी स्वीकारण्यापूर्वी विचार जरूर करा, कारण काही संधी वरून चांगल्या दिसतात तरी आतून नुकसानकारक असू शकतात. म्हणून विवेक आणि संयम हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर कुंभ राशीवर सध्या दैवी संरक्षणाची छाया आहे. म्हणूनच अनेक वेळा संकटे जवळ येऊनही तुम्ही वाचत आहात. तुमच्या आयुष्यात काही अदृश्य शक्ती काम करत आहेत. तुम्हाला अनेकदा असे वाटेल की सर्व काही संपले, पण शेवटच्या क्षणी परिस्थिती बदलली. हे योगायोग नाहीत. विश्व तुम्हाला अजून मोठ्या कार्यासाठी तयार करत आहे. म्हणून स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. पुढील काही दिवसात एखादे असे सत्य समोर येईल जे तुमचे डोळे उघडून टाकेल आणि त्यानंतर तुम्ही पूर्वीसारखे राहणार नाही. तुमच्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मोठा बदल होणार आहे. एक महत्त्वाची हुकलाईन लक्षात ठेवा. कुंभ राशी शांत असते, पण जेव्हा वेळ बोलते तेव्हा इतिहास बदलतो. ही ओळ तुमच्या वर्तमान परिस्थितीला अगदी अचूक बसते, कारण तुम्ही आतापर्यंत खूप सहन केले आहे. लोकांनी तुमच्यावर टीका केली, तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवली आणि तुमच्या संघर्षाची किंमत कधीच समजली नाही. पण आता ग्रह सांगत आहेत की तुमच्या आयुष्यातील अंधार संपण्याची वेळ आली आहे. विशेषतः येत्या काही दिवसात तुम्हाला एखादी मोठी बातमी मिळू शकते. ही बातमी तुमच्या आर्थिक किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित असू शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे सावधपणे लक्ष द्या, कारण एक छोटी चूक मोठे नुकसान करू शकते. कुंभ राशीच्या व्यक्तींनी या काळात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. मानसिक ताण आणि सततच्या विचारांमुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः झोप पूर्ण न होणे, डोकेदुखी किंवा थकवा जाणवणे हे ग्रहांच्या नकारात्मक प्रभावाचे संकेत असू शकतात. म्हणून दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि काही वेळ शांत ध्यानासाठी काढा. तुमचे मन जितके स्थिर राहील तितकी तुमची निर्णय क्षमता वाढेल. आणि लक्षात ठेवा, शत्रूंना हरवण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे स्वतःला मजबूत बनवणे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कमकुवत समजू नका. तुमच्या जीवनात एक जुनी गोष्ट पुन्हा समोर येण्याचे संकेत आहेत. एखादी जुनी मैत्री, जुने प्रेम किंवा जुना वाद अचानक पुन्हा सुरू होऊ शकतो. पण यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल, कारण आता तुम्ही पूर्वीसारखे भोळे राहिलेले नाही. ग्रहांनी तुम्हाला खूप काही शिकवले आहे. म्हणून कोणत्याही जुन्या गोष्टीत पुन्हा अडकण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा की ही गोष्ट माझ्या भविष्याला पुढे नेईल की मागे खेचेल. हा प्रश्नच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल, कारण आता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः मध्यरात्रीनंतर काही विचित्र स्वप्ने पडू लागली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण अनेक वेळा विश्व स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असते. एखादी व्यक्ती वारंवार स्वप्नात दिसणे किंवा सतत तोच प्रसंग दिसणे
हे भविष्यातील घटनाचे सूचक असू शकते, म्हणून तुमच्या मनातील अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. कुंभ राशीच्या लोकांमध्ये आधीपासूनच गूढ शक्ती आणि तीक्ष्ण विचार करण्याची क्षमता असते. आता ही शक्ती आणखी वाढणार आहे, त्यामुळे पुढील काही दिवसात तुम्ही घेतलेले निर्णय तुमचे भाग्य बदलू शकतात. आता एक अत्यंत प्रभावी उपाय जाणून घ्या. प्रत्येक शनिवारी एका गरजू व्यक्तीला काळे कपडे किंवा उडीद डाळ दान करा. हा उपाय तुमच्या जीवनातील अडथळे कमी करण्यास मदत करू शकतो. तसेच घरामध्ये संध्याकाळी कापूर लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होईल. तुमच्या घरात सध्या काही जड ऊर्जा निर्माण झाली असेल तर हा उपाय विशेष लाभदायक ठरेल. आणि हो, या काळात कोणत्याही वादात उगाच पडू नका, कारण काही लोक मुद्दाम तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. ग्रहांची अंतिम चेतावणी अशी आहे की पुढील काही दिवसात अत्यंत संवेदनशील असतील. तुम्ही जर चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला किंवा भावनेत वाहून निर्णय घेतले तर मोठे नुकसान होऊ शकते. पण जर तुम्ही संयम आणि बुद्धी वापरली तर हाच काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. अनेक दिवसांपासून अडकलेले नशीब आता हळूहळू उघडू लागले. तुमच्या आयुष्यात जे लोक अडथळे निर्माण करत होते त्यांची शक्ती आता कमी होऊ लागली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता विश्व स्वतः तुमच्या बाजूने उभे राहत आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, हा काळ तुम्हाला फक्त शत्रूवर विजय मिळवून देणार नाही, तर स्वतःची खरी ओळख देखील दाखवणार आहे. तुम्ही आतापर्यंत जितका संघर्ष केला, जितके अश्रू काढले आणि जितक्या वेदना सहन केल्या, त्या सर्वांचा अर्थ समोर येणार आहे. तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे, जिथे भीतीपेक्षा आत्मविश्वास जास्त असेल आणि दुःखापेक्षा यश जास्त असेल. पण लक्षात ठेवा, ग्रह फक्त मार्ग दाखवतात, चालायचे मात्र तुम्हालाच असते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक रहा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. कारण कुंभ राशीच्या जीवनात आता अशी वेळ येत आहे जिथे जुने हिशोब संपतील आणि नवीन युगाची सुरुवात होईल. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, वेळ आता पूर्णपणे बदलण्याच्या मार्गावर आहे. ज्यांनी तुम्हाला कमी समजले, तुमच्या मनाशी खेळ केला, त्यांना आता त्यांच्या कर्माचे उत्तर मिळण्याची वेळ जवळ आली आहे. पण लक्षात ठेवा, शनिदेव न्याय देतात, सूड नाही. म्हणून कोणाचं वाईट करण्याचा विचार मनात आणू नका. फक्त स्वतःला मजबूत बनवा, शांत रहा आणि योग्य मार्गावर चालत राहा. पुढील काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. एक मोठी बातमी, अचानक बदल किंवा गुप्त सत्य समोर येऊ शकते. म्हणून स्वतःच्या मनावर आणि अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. आणि आता कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा, कारण श्रद्धेने लिहिलेला प्रत्येक शब्द तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन राशीबद्दल जाणून घेऊयात. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.